नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये मात्र आता सोनंदी ह्या रंगपंचमीच्या कार्यक्रमासाठी खूप काही सारे गिफ्ट द्यायला घेऊन येते आजीला आणि समरला। ते दोघेही तेथे बसलेले आहेत। ते दोघांना म्हणते की हे बघा, मी आता जे जमेल तितक्या गिफ्ट आणलेले आहेत, परंतु काही राहिले असेल तर मला सांगा, चेक करून घ्या आजी एकदा आणि मी परत घेऊन येते। त्यावर ते आजी बघतच असते। तर सोनंदी विचारते की काय झालं आजी, बोला ना काहीतरी। आजीला हसू येते। आजी पिंट्याला म्हणते की बघितलंस का पिंट्या, अरे बघ ना। सोनंदीला काहीही सांगावं लागत नाही, कारण मुख्य म्हणजे आता ती सगळं काही अगदी आनंदाने करत असते। आणि हे बघ सोनंदी, महाग आणि असं स्वस्त काही नसतं अगं, त्यामागच्या भावना महत्वाच्या असतात। आणि हे बघ पिंट्या, दरवर्षी आपण 50 वस्तू घेतो आणि आपल्या स्टाफला वाटत असतो, पण यावर्षी बघ सोनंदीने मात्र प्रत्येकाला काय हवं आणि प्रत्येकाला काय नको हेच अगदी ठरवून प्रत्येक गोष्टी तिने आणलेल्या आहेत। तर आणि खरंच सोनंदी किती काही करत असते। आणि हे बघ यावर्षी मात्र आता हा जो काही सण आहे तो मात्र अगदी प्रत्येकाच्या लक्षात राहणार आहे। तर काही क्रेडिट मात्र सोनंदी तुला आहे बरं का। त्यावरती सोनंदी म्हणते की आजी, अहो क्रेडिट कसलं, मी फक्त आता केलं, हाताला लागलं तेवढं केलं। तर आता समर म्हणतो की सोनंदी मॅडम, अहो आजी तुम्हाला इतकं काही क्रेडिट देते तर मग घ्या ना, क्रेडिट कसं घेता आलं पाहिजे। त्यावरती आता सोनंदी थँक्यू आजी असं म्हणते। समर बोलत असतो तर आजी म्हणते की हे बघ पिंट्या, अरे ती म्हणजे थँक्यू म्हणाली, मग कशाला तू मध्ये बोलतोस बरं। समर म्हणतो की हे बघा, तुम्ही मला असं मध्ये मध्ये का बोलून देत नाही, मी बोलतो ना, आणि हे बघा हे मला अजिबात आवडत नाही। त्यावरती आता आजी म्हणते की हे बघ पिंट्या, अरे इतकं तर बोलून देतो ना, मग नशीब समज। हे बघ तिच्याबद्दल बोलतो आणि तू स्वतःबद्दल काहीही बोलत नसतो। त्यावरती समर म्हणतो की हो चुकलं माझं आणि मला पटलं सुद्धा। आणि सोनंदी मॅडम जे काही गोष्टी आहेत तर ते विचारपूर्वक आणि प्लॅनिंगने करत असतात, हे मी खरंच बघितलेलं आहे, मला त्यांचं हे खरंच खूप आवडतं। त्यावरती आता आजी लगेच म्हणते की म्हणजे तुला सोनंदी आवडते का, ती खूप गुणी आहेस। तेव्हा समर सोनंदीकडे बघत असतो आणि सोनंदी समरकडे, आणि समर आता म्हणतो की हो आजी त्या गुणी तर आहेत। अगदी अडखळत तो बोलत असतो की हो जमतात, त्यांना बऱ्याचशा गोष्टी जमत असतात, त्या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या प्लॅनिंग नुसार करत असतात, त्या प्रत्येक गोष्टी मला खरंच त्यांच्या आवडतात। आणि असे बोलून तो आता येतो असं म्हणतो आणि बाजूला जातो। सोनंदीला ना आजीला फारसं हसायला येते। त्यानंतर आता इकडे आदिराची सुद्धा रंगपंचमीची तयारी चालू असते। जे कलर आणलेले आहेत तर ते मात्र सुष्मिताला ती दाखवते, बघ ऑर्गनाइज कलर आहेत ना, बघ ना अगं किती असे युनिक कलर आपल्याला मिळालेले आहेत। त्यावरती सुश म्हणते की हो मस्त आहेत खूप, हे बघ मला हा कलर मात्र लावू नको, तो रोहनला नक्की हा कलर लाव। त्यानंतर आता रोहन म्हणतो की हो मी हाच कलर तुला लावणार आहे। तर आता मात्र ही आदिरा म्हणते की आता ह्या रंगपंचमीला मात्र आपण फॅमिलीतील सगळे काही मेंबर्स आहोत ना, प्रत्येकाने आता एक असे एकसारखे मॅचिंग कपडे घालायचे आहेत। आणि मी सगळ्यांसाठी व्हाईट कलरचे टॉप आणलेले आहे, त्यामुळे सगळ्यांनी मात्र आता व्यवस्थित असे एकसारखेच कपडे घालायचे। कोण म्हणतो की हो आदिराने चॉईस केलेले आहे। आता लगेच आदिरा म्हणते की ऍक्च्युली आम्ही करणारच आहोत, कारण लग्नानंतरचा आमचा हा पहिला सण आहे। तर आता तेथे मंदा येते। मंदा हे सगळं काही बघते आणि म्हणते की वा वा रे वा, झालं पुन्हा आता उधळपट्टी सुरू झाली, म्हणजे पैशाची किंमत करणं कोणी तुम्हाला शिकवलेलंच नाही का। त्यावरती रोहन म्हणतो की आई प्लीज, अगं आज सण आहे। तेव्हा लगेच आता मंदा म्हणते की काल नव्हता। त्यावरती आदिरा मंदाची माफी मागते, आई हे बघा सगळं काही आपण नव्याने सुरुवात करूयात, कालच्यासाठी प्लीज आता मला माफ करा। हे बघा आई, अहो सण आहे म्हणूनच त्यासाठी इतकी छान शॉपिंग केलेली आहेत, आपण काहीतरी आता एन्जॉय करायला हवा, तो पण अगदी आनंदाने, आणि आपण सगळेजण छान असं सेलिब्रेट करूयात। आणि माहिती आहे का सुष्मिता, आमच्या घरी मात्र पिंट्या दादा सगळ्यांसाठी आता सगळ्या स्टाफसाठी काहीतरी ऑर्गनाइज करत असतो। तेव्हा आता मंदा तिला टॉन्ट मारतच असते की तू एक काम कर, गळ्यामध्ये असा बोर्ड अटकव, म्हणजे कसं तुला कायम सतत त्याची जाणीव होत राहील की तू सरपोतदार आहे, राजवाडे नाहीस। तेव्हा सरपोतदारांसारखं तू वागशील ना आणि त्यांच्यासारखं पाय पसरायला शिक, तेव्हाच तुला बरं वाटेल आणि आपल्या घरातील हे कलह मिटतील। आला पैसा केला खर्च, पैशाची जरा काटकसर करायला शिक। तेव्हा लगेच आदिरा तरी सुद्धा अगदी समजूतदारपणाने घेते आणि म्हणते की आई हे बघा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका, कारण आत्तापासून बाबांचा वाढदिवस
आणि आता रंगपंचमी, दिवाळी, पाडवा ह्या सर्व गोष्टी मी हँडल करेन, परंतु कालसाठी खरंच पुन्हा एकदा सॉरी. आणि आदिरा मात्र आपल्या हाताला कलर घेऊन मंदाच्या चेहऱ्याला कलर लावते आणि हॅपी रंगपंचमी असे बोलून ती आता आत जाते. मंदा म्हणते की अरे अरे काय आहे हे. रोहन आणि सुष्मिता आता गालातल्या गालात हसतात. आता बघ रोहन, बघ तुझी बायको, मी तुला अगोदरच सांगून ठेवते. आणि आता आदिरा आत जाते. मंदाला वाटतं की ती बाहेर खेळायला गेली आणि म्हणते की बघ गेली खेळायला. तेव्हा रोहन म्हणतो की अगं ती आतमध्ये रूममध्ये गेली आणि ती पुसायला जाते, स्वतःच्या तोंडात मारून घेते. सुष्मिता खूप गालातल्या गालात हसत असते. त्यानंतर आता इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये आता मात्र इकडे अंशुमन मात्र आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढत असतो आणि तेवढ्यात त्याचा कॅमेरा ऑन असताना तो दरवाजा जवळ येतो आणि तेवढ्यात तेथे आता ही मॉडर्न एक नवीन मुलगी शर्वरी येते, कारण आजींना पुरणपोळ्यांची ऑर्डर द्यायची आहे. आणि आता तेव्हा ती येते. अंशुमन तिच्याकडे आता मोबाईलमधून बघतो, ती त्याच्या कॅमेरेमध्ये दिसते. तर आता त्याला खूपच आनंद होतो. तो तिला विचारतो की हाय, तुम्ही कोण आहात. त्यावरती ती तिची ओळख सांगते की मी शर्वरी आणि पुरणपोळ्याची ऑर्डर द्यायला आलेली आहे, म्हणजे आजीनी सांगितली होती त्या पुरणपोळ्या द्यायला आलेत. तेवढ्यात अंशुमन म्हणतो की अगं तुझं तर लग्नाचं वय झालेलं आहे आणि तू असे लग्नाच्या ऑर्डर घेतेस. आणि तेवढ्यात तिची आई मागून येते. आता शर्वरी म्हणते की एक्सक्यूज मी. आता अंशुमन म्हणतो की मुलांशी कसं वागायचं याचं ट्रेनिंग मी तुला देऊ शकतो. आता तेवढ्यात तिची कोण आहे ती समोर येते. अंशुमन म्हणतो की हो हो, म्हणजे हे बघ मी हवं तशी तुला ट्रेनिंग देऊ शकतो. म्हणजे कसं की माझ्याकडे खूप काही स्थळं आहेत, खूप काही मुलं आहेत, त्याचा रेफरन्स मी तुला देऊ शकतो. तेवढ्यात तिची आई म्हणते की अरे काही गरज नाही, कारण मी आहे ना 24 तास तिच्या सोबतच असते आणि तू जा खेळायला जा बरं. अंशुमन म्हणतो की ओ बाई मी मदत करतो, मी अशी कोणाचीही मदत करत नसतो. आणि तेवढ्यात तिथे सोनंदी येते. स्वानंदी म्हणते की हो का, मग तू जा, मी त्यांच्याशी बोलते. आता मात्र अंशुमन स्वानंदीला बघतो. आता स्वानंदी त्या दोघींना म्हणते की पमाताई तुम्हीच ना, आणि मला आजी म्हणाल्या होत्या या तुम्ही दोघी आत या. आणि त्या दोघींना आता स्वानंदी आत घेऊन येते. आता आजींना बघून त्यांना खूप आनंद होतो. ती लगेच आता पमा मावशी आजीच्या पाया पडते. आजी खूप खुश होते आणि आजी मात्र स्वानंदीच्या आणि पमा मावशींची ओळख करून देते, म्हणजे प्रमिला गेली कित्येक वर्ष बिझनेस ती करते आणि पिंट्याला मात्र आपल्या हिच्या हातचं जेवण फार आवडतं. तेव्हा आता प्रमिलाची आणि सोनंदीची ओळख करून देते की ही आपल्या पिंट्याची बायको, माझी नातसून. आवडते. आता प्रमिला मावशी सांगतात की आजी आता मला माझ्या मुली सुद्धा मदत करतात, मोठी आसावरी आणि ही शर्वरी, आणि अजून 2 आहेत, अनुश्री आणि धनश्री. आता त्या दोघी अगदी लहान आहेत. त्या दोघींसाठी मी स्थळ बघत आहे, तुम्ही समरदादांना सांगा ऑफिसमध्ये काहीतरी अगदी चांगले म्हणजे असे पदवीधर मुलं असतील, अकाउंटर वगैरे, आणि अशी चांगली मुलं जर कोणी असतील तर दादांना प्लीज सांगा आणि खरंच बघायला सांगा. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो अगं नक्की सांगेल, तू कशाला काळजी करतेस. आणि ज्या काही पोळ्या त्यांनी आणलेल्या आहेत तर त्याची टेस्ट आजी आणि सोनंदी या दोघींना देतात. तेव्हा आता सोनंदी खूपच खुश होते आणि खरंच तुमच्या पुरणपोळ्या इतक्या टेस्टी आहेत, अशा पुरणपोळ्या मी खरंच इतकी चव आत्तापर्यंत खाल्लेली नाही असे खुश होत आता सोनंदी म्हणते. तेव्हा आता सोनंदी खूप कौतुक करते. आता पमा मावशीला खूपच आनंद होतो. स्वामींचीच कृपा, तुम्ही दरवर्षी पुरणपोळ्याची ऑर्डर देतात आणि आता दरवर्षी घेत जा, पुढच्या वर्षी सुद्धा नक्की द्या. स्वानंदी म्हणते की माझं नक्की ठरलं, पुरणपोळ्या मागवायच्या तर ते तुमच्याकडूनच. आजी आता इथल्या घरासाठी घेतात, परंतु मी तर माझ्या माहेरी सुद्धा ह्याच पुरणपोळ्या घेईल आणि त्यांना सुद्धा पाठवून देते. शर्वरी म्हणते की खरंच पुरणपोळ्या म्हणजे मम्मीची स्पेशालिटी आहेत आणि सगळीकडे मात्र माझ्या मम्मीची पुरणपोळी प्रसिद्ध आहेत. तेव्हा सगळेजणी खुश होतात. पमा मावशी म्हणते की चला आता येते मी. त्यावरती आजी म्हणते की अगं थांब ना, अशी कशी जाऊन देईल. नारायणला आवाज देते आणि सोनंदीला तिची ओटी भरायला सांगते. आता सोनंदी हळदी कुंकू लावून तिची ओटी भरते. आता पमा मावशी खुश होते आणि खुश होऊन धन्यवाद बोलून आता येते वर का आजी म्हणून खुश होत त्या निघून जात असतात. आता शर्वरी अगदी जाताने सोनंदीला पुन्हा बाय बाय करते. आता त्यांना भेटून खरंच सोनंदीला खूप आनंद होतो. आता इकडे सरपोतदारांच्या घरामध्ये आता आणलेले सगळे काही व्हाईट ड्रेस घालून आदिरा, रोहन, सुष्मिता आणि बाबा हे सगळेजण मात्र रंगपंचमीचा मस्त आनंद घेत आहेत. आता आदिरा खुश होत सुष्मिताला कलर वगैरे लावते. बाबा आता ह्या तिघांची गंमत अगदी लांबून बघत खूप हसत असतात. सगळेजण मस्त डान्स करत आहेत आणि आता आदिरा आणि सुष्मिता बाबांना सुद्धा डान्स करायला उठवतात आणि मस्त कलर खेळत आनंद घेत आहेत. तेवढ्यात आता ही कैदाशीन म्हणजे मंदा येते आणि मंदा लगेच आता मोठ्याने आरडाओरडा करत म्हणते की काय काय सुरू आहे, बंद करा ती गाणी, बंद करा. आता सुष्मिता आहे टेप रेकॉर्ड बंद करते. मोठ्याने आरडाओरडा करत म्हणते की शी काय ही घरामध्ये घाण करून टाकली, असलं वागत असतात का, इतकी घाण करत असतात का.
ती बाबांवर सुद्धा ओरडते की तुम्ही सुद्धा लहान मुलासारखे खेळत राहिलात, तुम्हाला यांना ओरडता येत नाही का? तेव्हा आता बाबा सुष्मिताला म्हणतात की तुझ्या आईला सांग की सण साजरे करण्यासाठी लहान अगदी होणं गरजेचं नसतं, त्यासाठी मात्र आनंदी ही वृत्ती असावी लागते आणि आजच्या दिवशी जमते की नाही हे बघावं, त्यासाठी मस्त आनंदी राहावं, अगदी एन्जॉय करावा, कायम कुरकुर कुरकुर करत असते. अगं कधीतरी मजा कर, आयुष्य हे एकदाच असतं, त्याचा आनंद घे. आनंदात जर घालवशील आयुष्य तर अगदी सुखी राहशील. त्यावरती मंदा म्हणते की हे बघा, तुम्ही मला शिकू नका, कारण मी आता लहान नाही. मला माहिती आहे की सगळं काही मला साफसफाई करावी लागेल आणि कंबरड माझं मोडणार आहे, तुमचं नाही. तुम्ही तर मस्त पंखे लावत झोपत असतात. तर बाबा म्हणतात की आम्ही सुद्धा कायम मदत करत असतो. अन्नाची चिडचिड सुरूच असते. ती म्हणते की आता ही सगळी साफसफाई मला करावी लागेल. आदिरा पुढे येते. आदिरा म्हणते की आई प्लीज ऐकून घ्या, इतकी चिडचिड करू नका, त्यामुळे काय होतं की तुमचा मूड खराब होतो आणि त्यामुळे बीपी सुद्धा वाढतो. त्यामुळे प्लीज तुमच्या तब्येतीसाठी मात्र हे सगळं वाईट आहे, हानिकारक आहे सगळं. त्यावरती मंदा म्हणते की हो मला कळतं ना, पण या वयामध्ये मला आराम नको का? त्यावरती आदिरा म्हणते की आपण नोकर ठेवूया. तर मंदा म्हणते की नको. आदिरा म्हणते की आपण आज मात्र छान असं सेलिब्रेट करूया. आणि बघा ना सगळ्यांचा मूड किती छान आहे. आणि आई, लग्नानंतरचा माझा पहिला रंगपंचमीचा सण आहे आणि आई मला तुमच्या बरोबर खेळायला खरंच खूप मजा येईल, परंतु प्लीज तुम्ही असा मूड खराब करून घेऊ नका हो. आज प्लीज आजच्या दिवशी माझा ऐका आणि तुमचा हा सगळा ट्रेस आहे तो बाजूला ठेवा आणि प्लीज माझ्या बरोबर खेळायला या. मंदा म्हणते की काय घाण करून ठेवली. आता आदिरा म्हणते की मी एक काम करते, आमच्या घरातील जे काही साफसफाई करणारे आहेत ना त्यांना बोलावून घेते मी इकडे. मंदा म्हणते की काही गरज नाही. आदिरा म्हणते की बरं ठीक आहे, मी काम करेल, आम्ही करू मदत. अगोदर सारखं सगळं काही चकाचक करेन, अगदी सगळं क्लीन करेल, फक्त माझ्यासाठी एकदा होळी खेळा आणि ट्रस्ट तुम्हाला खरंच खूप छान वाटेल. आता सगळेजण अगदी आदिराचा हा केविलवाना चेहरा आणि इतकं प्रेमाने ती समजावते, पण तरी सुद्धा आता ही मंदा ऐकत नाही. म्हणून आता बाबा रोहन यांना आईचा राग येत असतो. आदिरा म्हणते की आई आपण पाण्याने खेळायला नको, आपण हा ड्राय कलर आहे ना त्याने खेळूया. हे बघा ऑर्गनाइज कलर आपण आणलेले आहे, त्यामुळे तुमच्या स्किनला काही प्रॉब्लेम नाही होणार. ओके आई, खरंच खूप मजा येईल, आपण सगळेजण बाहेर खेळूया आणि घरामध्ये खरंच काही कचरा होणार नाही. आणि हे बघा आई, आणि सकाळपासून मात्र तुम्ही मला होळीच्या शुभेच्छा सुद्धा नाही दिल्या, खरंच विश नाही केलं तुम्ही. तेव्हा आता मंदा म्हणते की हो ग मी विसरलेच होते, थांब आलेच. आणि ती आज जाते. तेव्हा आता सगळ्यांचे चेहरे इतके खुलतात, सगळेजण एकमेकांकडे बघून हसतात. त्यानंतर आता इकडे आजी मात्र समर आणि सोनंदी यांना प्रत्येकाला गिफ्ट द्यायला सांगते. आता समर म्हणतो की आजी हे बघ, मी तू सांगितल्याप्रमाणे आपल्या सगळ्या काही स्टाफला गिफ्ट दिलेला आहे, पण आता तू दे. आजी म्हणते की नाही, अरे तुमचा लग्नानंतरचा पहिला सण आहे, गिफ्ट तुम्हीच द्यायचं आहे. तेव्हा आता सोनंदी म्हणते की आहो. तर समर म्हणतो की जाऊन द्या आजी, काही ऐकणार नाही, तुम्ही द्या बरं गिफ्ट. तेव्हा आता सोनंदी नारायणदादांना मानेचा पट्टा देते आणि हा तुमच्यासाठी, कारण डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही अजिबात तुमच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, त्यामुळे रेग्युलर तुम्ही हा वापरायचा, मी नक्की चेक करेल. आणि मालती ताईंना साडी देते की पुढच्या महिन्यात तुमचा वाढदिवस आहे, तुम्ही नक्की वापरा. मालती ताईंच्या नातवाच्या वाढदिवसाला सुद्धा सोनंदीने खेळणे घेऊन ठेवलेले आहे, पण आता मी नाही देणार, त्याच्या वाढदिवसाच्या वेळेस देईल असं म्हणते. आणि एका मुलीला पर्स येते की ही तुझ्यासाठी, तू दररोज घेऊन येशील. त्यावरती ती थँक्यू मॅम असं म्हणते. आजी म्हणते की चला सगळेजण इतके शांत का, म्युझिक सुरू करा आणि सगळेजण एन्जॉय करा. आता मात्र सगळेजण डान्स करत असतात. तेवढ्यात अर्पिता, मलिका आणि अश्विन हे बाहेर येतात आणि आता अगदी सोनंदीकडे रागाने पाहत असतात. सगळेजण आता ह्या म्हणजे म्युझिक बरोबर रंगपंचमीचा आनंद घेत आहे. आणि तेवढ्यात आता ही नलिमा मावशी सुद्धा येते आणि लांबूनच आता मलिकाला बाय करते. तर यांचा आणखीन एक प्लॅन आहे. नलिमा म्हणते की काय ग मलिका, ही तर अजून इथेच आहे ही सोनंदी, मला तर असं वाटलं होतं की घर सोडून गेली असेल. मलिका म्हणते की कसलं काय, अजून इथेच आहे आणि तिलाच घालवण्याचा माझा एक प्लॅन आहे, फक्त तोंडाला कुलूप लावायचं. नलिमा म्हणते की हो ना, मी तर माझ्या तोंडाला कुलूप तर लावलेलंच आहे, फक्त माझी पर्स आहे ना ती जड कर, मग बघ मी तू सांगशील ते करायला तयार आहे. त्यावरती मलिका म्हणते की ठीक आहे, मी सांगते तेच कर, मी तुला जे काही आहे ते सगळं देईल. म्हणून तिच्या कानामध्ये जो काही प्लॅन आहे त्याबद्दल सांगते. त्यानंतर आता इकडे मंदा मात्र काळा कलर घेऊन येते आणि सोनंदी त्या आदिराच्या गालाला लावते आणि होळीच्या शुभेच्छा म्हणून तिला आता अपमान करते. आदिराला खूप वाईट वाटतं. तेव्हा आता रोहनला बाबांना खूप राग येतो. रोहन
रोहन म्हणतं की आई तू काय केलंस, ती कायम तुझ्याबरोबर चांगलं वागण्याचा प्रयत्न करते, पण नाही तुला वाकड्यातच शिरायचं असतं. आणि काय झालं, का चिडतेस तू, आम्ही बोललो होतो ना सगळं काही करू म्हणून, तरी सुद्धा का तू तिच्यावर इतका राग काढते. त्यानंतर इकडे सगळेजण एन्जॉय करत आहेत. तर समर म्हणतो की बघा ना सोनंदी मॅडम, सगळेजण किती आनंदित आहेत. आता सोनंदी म्हणते की हो ना, सगळेजण आज एन्जॉय करतात आणि आता मला त्यांच्याबद्दल सगळं काही माहिती आहे. तर समर विचारतो की तुम्हाला त्यांच्याबद्दल इतकं कसं माहिती. सोनंदी मॅडम म्हणते की अहो मी किचन बरोबर असताना त्यांच्यासोबत काम करते, मग आमच्या गप्पा होत असतात. आणि प्रवीण सुद्धा बघा किती देखणं आहे, परंतु त्याचं लग्न जुळत नाही. आई बाबा खूप प्रयत्न करतात आणि आता मात्र ते मनमोकळेपणाने कधी कधी माझ्याबरोबर बोलत असतात, फक्त त्यांना समजून घेणारं हवं असतं. बघा ना ते सगळेजण किती आनंदात आहे, कोणीतरी आपलं ऐकत आहे आणि काळजी घेत आहे बघा. तर आता समर हा सारखा सोनंदीकडे बघत असतो आणि म्हणतो की खरं तर सोनंदी मॅडम तुमच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हा आनंद दिसत आहे. त्यावरती सोनंदी म्हणते की काय बोलतात. आता सोनंदी म्हणते की थांबा थांबा, अहो रंगपंचमीचा जसा म्हणजे रंग आहे तर तो भस्कने आपल्या अंगावर येतो, तसं तुम्ही मात्र माझं कौतुक केलं, मला काहीतरी वेगळंच वाटलं. आता समर हसतो आणि म्हणतो की केली का तुम्ही पुन्हा भांडणाला सुरुवात, टॉन्ट मारण्याची तुम्ही एक वेगळीच पद्धत सुरू केलेली आहे. आता मात्र तुम्ही नक्की आता माझ्यावर हसणार. आनंदी म्हणते की खरंच आता मात्र आपल्यामध्ये मला नॉर्मल झाल्यासारखं वाटतं, म्हणून ती खूप हसत असते. आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र आता अर्पिता मलिकाला म्हणते की खरंच मला आता हे सगळं काही बघून खूप कंटाळा आलेला आहे. त्यावरती मलिका म्हणते की फक्त थोडा वेळ सहन कर आणि काळा रंग सोनंदीला कसा लावायचा आहे याची सगळी सोय मी केलेली आहे. आणि तेवढ्यात मलिका स्वतःच्या या चेहऱ्याला काळा रंग फासून घेते ही नलिमा. आणि नलिमा मात्र आता सोनंदीच्या चेहऱ्याला काळा रंग फासायला जातच असते. आणि तेवढ्यात कोणीतरी मध्ये येऊन जी काही तिच्या हातातील थाली आहे तर ती आता उडते आणि उडून मात्र सगळा काही कलर मलिका आणि अर्पिता यांच्या चेहऱ्याला लागतो. आता सोनंदी म्हणते की काळा रंग कुठून आला, काळा रंग तर मी मागवलाच नव्हता. तेव्हा आता अंशुमन मलिका अर्पिता यांचे सगळे काही चेहरे काळे झालेले असतात. आणि तेवढ्यात सोनंदीच्या मोबाईलवर आता ह्या रोहिणीचा कॉल आलेला आहे आणि रोहिणी म्हणते की मॅडम तुम्ही फोन म्हणजे मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, प्लीज मला भेटताल का. सोनंदी विचारते की काय सांगायचं आहे. अर्पिता काळा चेहरा घेऊन सोनंदी आणि रोहिणीचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत आहे. आपण भेटून बोलूया. तर सोनंदी म्हणते की ठीक आहे आता लगेच येते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.